नमस्कार. 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 सर, सर्वात अगोदर तर आपलं खूप खूप धन्यवाद की आपण आम्हाला वेळ दिला आणि चर्चेसाठी आपण तयार आहात. सर, काय सांगणार सध्याची राजकारणी स्थिती आहे, राजकारण कोणत्या पातळीवर गेलंय, काय सांगणार, आपलं काय म्हणणं? प्रश्न तुमचा खूप चांगला आहे, वास्तवाला धरून आहे. पण या परिस्थितीबद्दल आज अगदी करंटमध्ये जर पाहिलं तुम्ही तर राजकीय थोडी बहुत अस्थिरता या सर्वत्र दिसून येते. राजकारण्यांचा जो काही ओव्हरऑलच जो पॅटर्न आहे, मग त्याच्यात सगळेच पक्ष पकडा, त्याला नैतिकता कुठेतरी कमी पडते आहे असं समाजाला वाटतं. म्हणजे सामान्य माणसाशी किंवा मध्यमवर्गीय वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे यांच्याशी बोलल्यानंतर माणसाला ते काही खूप पॉझिटिव्ह आहे लोक राजकारण्यांविषयी किंवा असं काही वाटत नाही ऍक्च्युली. काय सांगणार, महाराष्ट्रीय क्षत्रिय जे आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा नावाचा वापर प्रत्येक जे पक्ष आहे, वेगवेगळे पक्ष आपल्या आपल्या पद्धतीने वापर करून घेतात, त्या बाबतीत काय म्हणणार? नाही, याबद्दल तर माझं फारच परखड मत आहे. ते कसं व्यक्त करावं हा प्रश्न माझ्यासमोर आहे. पण असं लक्षात येतं बोल्डपणे की जसं महात्मा गांधी हे आपले राष्ट्रपिता आहेत. या देशात इतके वर्ष काँग्रेसचं शासन होतं, पण महात्मा गांधींच्या विचारांना ते न्याय नाही देऊ शकले 6 दशकापर्यंत, असं मला वाटलं. कारण खेडी स्वयंपूर्ण करा, 12 बलुतेदारांची कल्पना, श्रमाचं महत्व, हे जे सगळे त्यांनी सांगितलेले जे सगळे होते, की जो गांधी विचार आहे तेच त्यांना हे नाही देऊ शकले. इकडे पाहिलं तर स्वातंत्र्यवीर सावरकर एवढं मोठं नेतृत्व या देशात होऊन गेलं, पण आजचं सरकार इतके 2-3 टर्म झालं, त्यांच्या विचारांना न्याय नाही देऊ शकलं. वाईट वाटतं आणि थोडंसं कटू आहे, पण दुःखाने बोलावं लागतं की ज्या ज्या विचारधारेच्या महापुरुषांनी ज्यांना ज्यांना म्हणून त्या विचारधारेने जन्म दिला, मग त्या संघटना असो, त्या पक्ष असो, त्याचा बाजार मांडला गेला. हे माझं परखड आणि कटू मत आहे. हे मला बोलताना देखील दुःख होत आहे, पण ही व्यथा आहे या देशातल्या विचारवंतांची, असं माझं मत आहे. या देशाची जी सांस्कृतिक विरासत आहे ही सर्व धर्मांना सारखा न्याय देणारी आणि या देशाप्रती राष्ट्रीयता सिद्ध करणारी आहे. हा देश आमचा एक आहे. इतके प्रांत, इतक्या भाषा, इतके जाती, इतके पंथ, इतके धर्म, आणि म्हणून सांस्कृतिक राष्ट्रवाद हा जो विषय मांडला जातो की सांस्कृतिक राष्ट्रवाद म्हणजे आम्ही काही असेल पण या मातीचे आहोत आणि म्हणून आम्ही एक आहोत आणि आम्ही भारतीय आहोत, हा पहिला विषय. अहो, छत्रपती शिवाजी महाराजांची जी संकल्पना आहे ना, स्वराज्याची संकल्पना, स्वराज्याची संकल्पनेचा आत्मा कुठे आहे? हो, स्वराज्याची संकल्पना ही विश्वासार्हता आहे. शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना एकत्रित करून सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये जो विश्वास जागवला, त्यानंतर संभाजी महाराज झाले, पेशवाई झाली, त्यानंतर ब्रिटिश आलेत, तो सगळा इतिहास झाला. त्यानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, या देशाचे 2 तुकडे झाले. जेव्हा संविधान के 75 वर्ष, आता 79 वर्ष, ते सगळं जे पाहतो माणूस, जो विचारशील माणूस आहे, जो या देशभक्त माणूस आहे, जो राष्ट्रभक्त माणूस आहे, जो या देशावर प्रेम करतो, जो या देशाच्या संस्कृतीवर प्रेम करतो, तो काय पाहतो माहिती आहे का? तो म्हणतो की महाराजांनी जे सांगितलं स्वराज्य, ती जी विश्वासार्हता आहे, या देशातले राज्यकर्ते ही विश्वासार्हता निर्माण करायला या 70-80 वर्षात, या 7-8 दशकात ती करायला किती राज्यकर्ते तयार झालेत, ज्यांनी आपल्या शब्दाचा इसार दिला आणि आचरणाचा जामीन दिला, ते या देशात महापुरुष झाले आहेत. त्यांच्या परंपरेचा हा देश असल्यामुळे
हा जो इतका मोठा फरक आहे, फरक असावा ना, 19-20 असावा. काळाच्या ओघात काही गोष्टी कमी जास्त होणार. काळाच्या ओघात बदल हा काळाचा आत्मा आहे. त्यामुळे काळाच्या ओघात जसं सगळं बदललं तसं काही गोष्टी बदलणार. पण पितळ काही सोनं म्हणून नाही विकला जाऊ शकत. आणि तोच आमचा आक्षेप आहे. तोच या देशातल्या सर्व विचारांच्या विचारवंतांचा तो आक्षेप आहे व्यवस्थेवरचा आणि सगळ्या राजकीय पक्षांवरचा आणि संघटनांवरचा हा विषय. महाराष्ट्र बाबतीत जर बोलायला गेलं, शिवछत्रपती महाराज यांचा इतिहास सर्वांनाच माहिती आहे, पण त्यात सध्याची स्थिती आहे प्रत्येकाला राजाच बनायचा आहे, मावळा हरपेला आहे. कसा आहे साहेब, महाराष्ट्राची ओळख ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांची ओळख आहे. या महाराष्ट्राची ओळखच खडकाळ देशात गडकिल्ल्यांच्या देशा आहे. काय दुर्दशा आहे हो त्यांची, मला हे अजूनपर्यंत कळलं नाही. मी अनेक माझे काही मित्र आहेत जे गडकिल्ले प्रेमी आहेत, ते सतत जातात, अभ्यास करतात, पुस्तकं लिहितात, त्यांच्याशी चर्चा होते. मी एक वाचक आहे, इतिहासप्रेमी आहे. मी अनेक गडकिल्ल्यांना भेटी दिल्या. तिथली दुर्दशा पाहत नाही हो. या देशात इतक्या योजना सुरू आहेत, इतकं सगळं रोड, रस्ते, टनेल, सगळं जे होत आहे या देशामध्ये, अनेक योजना, इतक्या योजनांमध्ये पण या देशाच्या स्वातंत्र्यापासून कुठल्याही राजव्यवस्थेला हे वाटू नये की या देशातले जे गडकिल्ले आहे हे महाराजांचं खरं स्मारक, चिरंतन स्मारक हा एक एक गडकिल्ला आहे. जिथे महाराज राहिले, जिथे हा इतिहास घडला हो. काय त्या कल्पनेतून गडकिल्ल्यांची निर्मिती केली. एक एक किल्ला हा एक एक स्वतंत्र इतिहास आहे या देशात. ते वैभव आहे महाराष्ट्राचं, पण त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष झालेलं आहे. इतिहासप्रेमींना त्याची फार बोचरी अशी खंत आहे. आपण गडकिल्ल्यांच्या बाबतीत बोलू लागले, इथे वाघनखांपासून भवानी तलवारपर्यंत फक्त राजकारण, काय सांगा? नाही, आता कसं झालेलं आहे की प्रत्येक ठिकाणी राजकीय स्वार्थ, सत्ता पक्ष असतो, विरोधी पक्ष असो, मोठा पक्ष असो, लहान पक्ष असो, रिजनल पक्ष असो, काही जिल्ह्यांचा पक्ष असो, तर प्रत्येकाला आता एक ती चढाओढ लागली आहे. राजकीय नेत्यांची एक स्पर्धा लागलेली आहे. अशी इतकी प्रचंड स्पर्धा की काय होतं काय नाही. आणि त्याच्यामध्ये या देशातल्या विचारधारा हरवून बसल्या आहे की काय. म्हणजे टोकाचं एकमेकांच्या विरुद्ध बसलेली माणसं समाजाने जी पाहिली, ती हातात हात घालून जेव्हा नांदतात आणि वेगळंच तत्वज्ञानही सांगतात, या संतांच्या भूमीत महाराष्ट्रात, हे वारकऱ्यांच्या भूमीत या महाराष्ट्रात लोकांना नाही पचत हो पुष्कळसं. वाईट वाटतं. कोणाबद्दल आक्षेप नाही, पण जिथे वाईट वाटतं तिथे ते व्यक्त केलं पाहिजे ना. आपण बोलता स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बाबतीत हो, खूप सारे असे पक्ष आहेत जे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बाबतीत ही वेगवेगळ्या टीका करतात. आजी त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकरचं पूर्ण नाव घेण्यात पण त्रास होतो, काय सांगा? हे दुर्दैव आहे देशाचं. स्वातंत्र्यवीर सावरकर, त्यांना स्वातंत्र्यवीर मानलं. सावरकरांचं चरित्र कोणताही माणूस वाचल्यानंतर, जो माणूस वाचेल त्याची धग काय असते समजलं की नाही. आणि अंदमानचा जेल ज्यांनी पाहिला, तिथे स्वातंत्र्यवीर सावरकर 11 वर्ष होते. तिथे ज्या हालअपेष्टा सहन केल्या, आणि यावर सुप्रीम कोर्टाने जे बोलायचं आहे प्रत्यक्ष, राहुल गांधींना बोलावून तिचे सुप्रीम कोर्ट जे बोललं ते योग्य बोललं. असा या देशात, आणि सावरकर त्यांना मानणारे
म्हणजे त्यांच्या विचारांना न मानणारे माणसं, त्या माणसांनी देखील हे सांगितलं की जोपर्यंत देशभक्तीचा प्रश्न आहे, सावरकरांची देशभक्ती ही आमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, इतकं श्रेष्ठ व्यक्तिमत्व. सर्वधर्म समभाव असा आपला देश आहे. आपण बोलता बोलता बोला सर्व जातीपंथांचे लोक एकासोबत आपण मिळून आपण राहत आहे. पण इथे सध्याची जी स्थिती आहे, इथे जातीवाद खूप मोठ्या प्रमाणात आहे, भाषावाद खूप मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे. आणखी कोणकोणते वाद समोर निर्माण होणार आहे काय वाटतं? नाही, हे कुठेतरी थांबायला पाहिजे ना साहेब. कसं आहे की जातीयवाद म्हणजे 900,000 वर्षाच्या गुलामगिरीत नंतरही हा देश जर जातीवादात एवढा जर विभागला जात असेल, प्रत्येक समाज म्हणजे दुर्दैव असा आहे, महापुरुष जे आहे ज्यांनी या देशासाठी काम केलं, समाजासाठी काम करणं म्हणजे एका अर्थाने देशासाठीच काम करणं ना. या देशातला समाज आहे ना कोणताही, त्याला जर जातींची लेबल लावून महापुरुष जर जाती जातीत विभागले गेले आणि त्याही पलीकडे जाऊन या देशातले जे संत होऊन गेले, ज्या संतांनी इतके वर्ष या समाजाचं मनोबल कायम ठेवलं पारतंत्र्याच्या काळातही, अहो ते संतही तुम्ही जातीत वाटायला लागले. हा या जातीचा संत, तो त्या जाती संतांना जात असते का? हा या देशाचा या देशाला उतरती कळा लागली आहे असं मी मानतो. स्वातंत्र्याचं वैभव हे जर ही उतरंड जर नाही थांबवली या देशातल्या राज्यकर्त्यांनी, या देशात काम करणाऱ्या मोठमोठ्या संघटनांनी, या देशातल्या विचारवंतांनी, या देशातल्या साहित्यिकांनी, या देशातल्या सर्व प्रकारच्या काम करणाऱ्या श्रेष्ठ मंडळींनी ही जर उतरंड थांबवली नाही तर या देशाला फार वाईट दिवस येतील. मी जरा 34-35 वर्ष मागे जातो, जेव्हा आपण एबीपीला होता आणि त्यावेळेस जे राजकारण होतं ते आपण बघितलं आहे. आणि असं राजकारण काय कोणते कोणते चेंजेस व्हायला पाहिजे, कशा नीतिमत्तेने राजकारण करायला पाहिजे, काय एक आपलं मत? तुम्ही मला बोलायला लावता त्याच्यामुळे मी बोलतो, बोलताची इच्छा नाही आहे. हा एक गोंधळी समाज आहे आपल्या देशामध्ये, एक गोंधळी समाज आहे. गोंधळ करतात, वेगवेगळे रूप घेतात, हे करतात. या देशातल्या राजकारण्यांना म्हणजे पाहून ही जी पॉलिटिकल सर्कस चालली आहे या देशामध्ये, मी युवा विद्यार्थी क्षेत्रातलं राजकारण त्यावेळेला अगदी अग्रक्रमाने नेतृत्व केलं. मी माझ्या कॉलेजमध्ये विद्यार्थी प्रतिनिधी मंडळाचा अध्यक्ष होतो. त्यानंतर विद्यापीठाचा महासचिव 6 जिल्ह्यातून निवडून आलो. वक्तृत्वात काम केलं, परिषदा, संमेलनं, भाषणं सगळं केलं. विद्यार्थी जीवनाचा काळ गाजवला, स्वतः घडलो, सोबतचे लोक घडवले, त्याचा एक समाधान आहे. पण आज ज्या वेळेला सगळे त्यातले काही लोक वेगवेगळ्या पक्षात गेले, सगळेच पक्षात मित्रवर्ग आहे. मी व्यवसायाने वकील आहे, त्यामुळे सगळ्यांशी संपर्क आजही कायम आहे. चर्चा होते, भेटी होतात. अनेक लोक त्यांच्या काम कर्तृत्वानी, नशिबानी, नशीबही फार मोठा भाग प्ले करतं असं मानावंच लागलेलं आहे सगळ्यांना. या देशातली जी गोंधळी समाज होता, जो परंपरागत गोंधळी होते, पण त्या परंपरागत गोंधळींनी यांना, या आजचे जे राजकारणी आहेत त्यांना गुरुदक्षिणा द्यावी आणि त्यांचं शिष्यत्व पत्करावं, अशी परिस्थिती या देशामध्ये आहे असं मला विनोदाने म्हणावं लागतंय. इतका राजकीय याच्यामध्ये बदल झाला. पूर्वी दुसऱ्या पक्षाचा माणूस, दुसऱ्या विचारधारेचा माणूस, त्याचा सन्मान होत असे आणि सहृदयता होती. आज जे आहे, आज जे दाखवलं जातं ते वरवर आहे, वरपांगी आहे, ते स्वार्थातून आहे, काहीतरी मिळवण्यासाठीची सतत धडपड आहे. राज्यकर्ता हा दाता असावा. राज्यकर्ता ज्या वेळेला व्यापारी आणि याचक वाटतो
त्यावेळेला तो त्या समाजाचा आणि त्या देशाचा उतरंडीचा काळ असतो, असा एका विचारवंताने सांगून ठेवलेला आहे, ते या ठिकाणी नमूद करतो. समाजाच्या बाबतीत जर बोलायला गेलं की सुज्ञ लोक आपल्याला चॅनलच्या माध्यमातून बघत आहे आणि ही जी सरकारचा आहे, ही जी गोंधळ आहे, ही जनता बघत आहे, त्यांना काय एक मोलाचा संदेश आपण देणार आहात? संदेश देण्या इतका तर मी काही मोठा नाही. तुम्ही मला विचारताच आहात. मी असं मगा म्हणालो की बदल हा काळाचा आत्मा आहे. आगगाडी ज्या वेळेला एका रुळावरून दुसऱ्या रुळावर जात असते त्यावेळेला खडखडाट होत असतो. आतमध्ये तुम्ही एसी मध्ये बसले असेल तरी थोडेसे धक्के जाणवतात. या देशाने अनेक प्रकारचा काळ पाहिलेला आहे आणि सगळ्या काळातून या देशाने प्रगती साधलेली आहे. पुन्हा पूर्वपदावर हा देश आलेला आहे. त्यामुळे या देशातल्या जनतेने सर्वसमावेशकता ही स्वीकारली पाहिजे. टोकाचा विरोध आणि एकदम असंतोषाची भाषा आणि हा जो निर्माण केला गेलेला जो जातीयवाद आहे, काही नेत्यांनी काही लोकांनी आपल्या स्वार्थासाठी त्याला बळी न पडता, विकृत इतिहासावर विश्वास न ठेवता तो पारखून घेऊन सामाजिक सद्भाव कसा राहील, कोणत्याही जातीवरची टीका ही अयोग्य आहे. छोटे मोठे वाद जे असतात घरातही होतात, पण कुटुंब व्यवस्था, आज कुटुंब व्यवस्था ही समाज व्यवस्था हल्ल्यामुळे कुटुंब व्यवस्था ही डळमळीत व्हायला लागलेली आहे. त्यामुळे या देशाचा जो आधार आहे तो हा आधार सगळे मिळून आपण कसे सांभाळू शकू आपापल्या स्तरावर सगळ्या लोकांनी, मी माझ्या ठिकाणी, आपण आपल्या ठिकाणी, हा विचार करण्याची गरज आहे सगळ्यांनी, असं मला वाटतं. आपण आम्हाला वेळ दिला, खूप मोलाचे मुद्दे आपण समोर मांडले, त्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद. मी माझे काही विचार मी परखडपणे मांडले, पण आपल्याला आणि या निमित्ताने जे ऐकत आहेत त्या सर्व मंडळींना माझी नम्र विनंती आहे की त्यांनी माझा भाव समजून घ्यावा. म्हणजे शब्दार्थ न घेता माझा वाच्यार्थ जो आहे, मी माझा बोलण्याचा जो भाव आहे हा सद्भावाचा आहे, एवढं जरी आपण समजून घेतलं तरी आपल्याला माझं म्हणणं आणि त्यातली बोच कळेल. धन्यवाद.